जुने कपडे मोलकरणीच्या नवऱ्याला देऊन टाकावेत तसे बाबांना अजितने आणि नेत्राने आधार वृद्धाश्रमात आणून सोडले. निर्मलाबाईंशी मात्र दोघे इतके गोड वागले की असं वाटावे हा माणूसच भांडण करत असावा घरात. पुन्हा पैसेही बाबांचेच वापरले तिथे प्रवेश घ्यायला. दुःखतिरिक्तेने थरथर कापत बाबा आपल्या खोलीत निघून गेले. तेव्हा अजितने कारमध्ये बसताना फक्त वळून त्यांना हात केला. ऋणानुबंध संपले. आपलं घर नावाचे आता जगात काहीच नव्हतं. पोटचा मुलगाच हाकलून देत होता त्यांना. त्यांनी विमलचा एक फोटो, घरातल्या आणि बाहेरच्या कपड्यांचे असे मिळून एकंदर 4 जोड, बँकेचे पासबुक, काही वस्तू आणि देव एवढे घेऊन बाबा वाकणकर आपल्या खोलीच्या आड्याकडे मृतावत नजरेने पाहत त्या खोलीत राहू लागले. आता वृद्धाश्रमातील देवधर विचारत होते त्यांना, घर तुमच्या नावावर होतं, मग कशाला त्यांच्या नावावर केलं? सरळ हाकलून द्यायचं होतं सगळ्यांना घरातून. तेव्हा वाकणकर म्हणाले, तसं नाही होत देवधर, तुम्ही बाप असाल कुणाचे तरी, तुमचे कोणी नातेवाईक असतील. आपल्या पोटच्या गोळ्याची मागणी नाकारता येत नाही. असं वाटतं की इतकं प्रेमाने वागतायत ते आपल्याशी, आपल्याला काय कमी आहे? बायको गेली इतकंच दुःख, पण नंतर रंग कळतो तेव्हा नाही काही करता येत हो, बाबा म्हणाले. बाबा आपल्या जमान्यात आपल्या बापापुढे बापाचं वय 100 झालं असलं तरी तोंड उघडायची हिंमत नव्हती. बाबा वाकणकर चेहऱ्याच्या घडीत सूक्ष्मही बदल न करता जमिनीकडे पाहत बसले होते. आधार वृद्धाश्रमात 8 दिवसांपूर्वीच आले होते ते. 8 दिवसात जरुरीपुरते संवाद सोडले तर एकाशी अक्षराने ते बोललेले नव्हते. आपल्या खोलीत जायचे आणि काहीतरी लिहित बसायचे. वृद्धाश्रमाचे टायमिंग आता अतिशय व्यवस्थित पाळायला लागले होते ते. 5 वाजता उठायचे, 5:30ला चहा पिऊन तयार, मग 6:30 पर्यंत फिरून यायचे. एक 6 जणांचा ग्रुप फिरायला जायचा. फक्त त्या 6 जणांनाच बाहेर पडायची परवानगी होती, कारण त्यांच्यातला एक वृद्धाश्रमाचा सहव्यवस्थापक होता. त्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार बाहेर फिरायला पाठवले जायचे. बाकीचे वृद्धाश्रमातच फिरायचे. बरीच जागा होती. त्या 6 जणांनी बाबांना दुसऱ्या दिवशी विचारले, फिरायला येतं का असे? खरे तर ही सवलत नव्हती कोणाला. पण बाबा आल्या क्षणापासून एक अक्षरही बोलले नव्हते कोणाशी. बरेचसे वृद्ध आल्याच्या दिवशी असेच वागायचे. हे माहीत असल्यामुळे जरा सामावून घेण्याच्या हेतूने बाबांना त्या 6 जणांनी विचारले. बाबांना हे माहीत नव्हते की ही सवलत आहे. त्यांना तो नियम वाटला होता. तसे ते दिवसातून 3 वेळा चक्कर मारायचे पायी. सकाळी उजडण्याआधी 10 ते 11:15च्या दरम्यान देवळात आणि संध्याकाळी 5:45 ते 6:30 नुसतेच रस्त्यावरून फिरून यायचे. त्यामुळे त्यांना हा नियम वाटलेली सवलत बरी वाटली. मग तेही निघाले चालायला. त्यांना अनेक प्रश्न त्यांनी विचारले गेले, पण आश्चर्य म्हणजे बाबा एक अक्षरही बोलले नाहीत. सगळेजण पुलावर थोडा वेळ थांबल्यावर बाबा वाकणकरही थांबले आणि सगळ्यांबरोबर परतही आले. हा माणूस फारच डिस्टर्ब वाटतो असं वाटल्याने दुसऱ्या दिवसापासून आजपर्यंत कुणीही त्यांना काहीही विचारलं नाही. पण हा माणूस अत्यंत शिस्तीने वागत आहे आणि वृद्धाश्रमात जमेल तितका मिसळतही आहे. हे पाहिल्यावर मात्र वृद्धाश्रमातील या 6 जणांनी आज जेवणानंतर बाबांना एका बागेच्या कोपऱ्यात गप्पा मारायला बोलवले. बाबा वाकणकरांचं मन इथे रमावे या उद्देशाने प्रमुख व्यवस्थापक निर्मलाबाईंनी या 7 जणांना उशिरा झोपायची परवानगी दिली होती. भरपूर गप्पा मारा आणि मग झोपा त्या म्हणाल्या. त्यानंतर या 6 जणांनी त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समजले की या बाबांचे घर आधी त्यांच्या स्वतःच्या नावावर होतं आणि ते एकदाचे मुलाच्या आणि सुनेच्या आग्रहावरून मुलाच्या नावावर केल्यानंतर अचानक घरातल्यांचा वागण्यात फरक पडला होता. मुलगा अजित त्यांच्यावर ओरडू लागला होता. सून नेत्रा त्यांच्याकडे चहाड्या करू लागली होती. स्वतःही टोमणे मारू लागली होती. नातू रोहन चांगला 8 वर्षांचा होता. आजवर आजोबा म्हणून नुसता त्यांच्या मागे मागे असायचा. पण आता घरातले बदललेले वारे पाहून त्याने आजोबांची टिंगल करायला सुरुवात केली होती.
त्याला धपाटा द्यायच्याऐवजी नेत्रा खुदकन हसत होती. आणि आठवड्यातून एकदा या रेटाने मोठी भांडणं व्हायला लागली होती घरात. बाबांचे कपडे, त्यांच्या वस्तू, त्यांची दिनचर्या, त्यांची नसलेली उपयुक्तता, त्यांचे फुकट खाणे, हे सगळं आता स्पष्टपणे निघायला लागले होते. या सर्वांवर बोचरी टीका होऊ लागली होती. बाबांना स्वतःला तर केव्हाचेच नकोसे झालेले होते. जवळपास गेले 8 महिने हा प्रकार घरात चालला होता. अगदी ठरवून केल्याप्रमाणे घर स्वतःच्या नावावर होताच तिघांनी बाबांना मनस्ताप द्यायला सुरुवात केली होती. आता वारंवार होणाऱ्या भांडणामध्ये आधेमध्ये आजीताई बाबांशी कडकडून भांडू लागला होता. एकदा तर असे झाले की विमलची आठवण येऊन बाबा घरात एकटे असताना खूप रडले. विमल जिवंत असती तर तिने सुनेला असे काही धाकात ठेवले असते की तिचं तोंड उघडायचे धाडस झाले नसते. इतकंच काय, ती असते तर बाबांनी घरही आजीच्या नावावर करण्याची मुळीच घाई केली नसती. तिने ते होऊही दिलं नसतं. रोहनला मात्र आता नेत्रा स्वतःच शाळेत सोडत आणत होती. तेवढी जबाबदारी तिने का स्वीकारली तर उपकाराखाली या म्हाताऱ्या सासऱ्याबाबत 4 चांगले शब्द बोलायला लागू नयेत आणि उद्या त्यांना एकदा वृद्धाश्रमात पाठवल्यानंतर आपल्याला काही अडायला नको म्हणून ती रोहनला स्वतः शाळेत नेऊन सोडत होती. अशा प्रकारे जुने कपडे मोलकरणीच्या नवऱ्याला देऊन टाकावेत असे बाबांना अजितने आणि नेत्राने आधार वृद्धाश्रमात आणून सोडले. आणि निर्मलाबाईंशी मात्र इतके गोड वागले की असं वाटावं हा माणूसच भांडणं करत असावा घरात. पुन्हा पैसेही बाबांचेच वापरले तिथे प्रवेश घ्यायला. दुःख तिरेकतेने थरथर कापत बाबा आपल्या खोलीत निघून गेले. तेव्हा पुन्हा एकदा अजितने कारमध्ये बसताना फक्त वळून त्यांना हात केला. ऋणानुबंध संपले. आपलं घर नावाचं आता जगात काही राहिलं नव्हतं. पोटचा मुलगाच हाकलून देत होता म्हणून त्यांनी विमलचा एक फोटो घरातला आणि बाहेरच्या कपड्यांचे असे मिळून एकंदर 4 जोड, बँकेचे पासबुक, काही वस्तू आणि देवगेवडे घेऊन बाबा वाकणकर अशा प्रकारे वृद्धाश्रमातल्या खोलीच्या आड्याकडे मृतवत नजरेने त्या खोलीत राहू लागले. आणि आता वृद्धाश्रमातील देवधर त्यांना विचारत होते, घर तुमच्या नावावर होतं, मग कशाला त्यांच्या नावावर केलं? सरळ हाकलून द्यायचं सगळ्यांना घरातून. तसं नाही होत देवधर. तुम्ही बाप असाल कोणाचे तरी, तुमचे कोणी नातेवाईक असतील. आपल्या पोटच्या गोळ्याची मागणी नाकारता येत नाही हो. असं वाटतं की इतकं प्रेमाने वागतायत ते, आपल्याला काय कमी आहे? बायको गेली इतकंच दुःख, पण नंतर रंग कळतो तेव्हा काही नाही करता येत हो. बाबा आपल्या जमान्यात बापापुढे बापाचे वय 100 झाले असले तरी तोंड उघडायची हिंमत नव्हती. खरंय देवधर, जमाना बदलला, माणसं बदलली, विचार, संस्कृती, संस्कार सगळं बदललं. असं वाटतं की जाऊन त्याच्या बायको देखील त्याच्या 4 थोबाडात लावून विचारावं की हे शिकवलं का मी तुला खांद्यावर बसवून रस्त्यावर फिरून सगळे दाखवायचो, आता मला कोण आधार देणार? पण आता ती ताकदही नाही उरली देवधर, आणि ती इच्छाही नाही. काय होणार आहे समजा मी त्याला झापले तर? लोक लज्जस्तेवे मला ठेवेलही घरी, पण असे हसतील माझ्या देवधर्माला आणि वागण्याला की नको होईल. मग असे वाटले की आठवडाभरच आधार वृद्धाश्रमात राहिलो पण शांत वाटले, तिथेच जाऊ. मग आता तुम्हा सगळ्यांना सोडून कशाला जावं? हा बाबा नावाचा म्हातारा इतकं पालतो आहे हे 6 जणांना आत्ताच कळलं. बाबांचे विचार ऐकून भडभडून येत होतं सगळ्यांना, पण जवळपास सगळ्यांचेच अनुभव तसेच होते. स्वच्छने वृद्धाश्रमात फक्त 2-3 जण आलेले होते, तेही स्वतःचं कोणीच नसल्यामुळे. बाकी सगळ्यांना घरी राहावंसं वाटत होतं, नातवंडांशी खेळावं, घरातल्या प्रश्नात चर्चेत सहभागी व्हावं, हसून खेळून राहावं असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण ते शक्य नव्हतं. त्यांना आता त्यांच्या घरात स्थानच नव्हते. असलेच तर ते अडगळ होण्यापेक्षा इथे निदान काम करून का होईना आदर मिळतोय हे अधिक भावत होतं बिचारांना. वृद्धाश्रमातील कामत काका जरा धीट होती त्यातल्या त्यात. ते सरळ म्हणाले, आपापली मुले सणासुदीला घ्यायला आली किंवा गोडाचे द्यायला आली ना की सरळ शिव्या घालायच्या त्यांना. लाज वाटली पाहिजे त्यांना. काही उपयोग नाही कामत. इथे लाज वाटेल आणि घरी गेल्यावर हसत बसतील ते. कसे म्हातारे सगळे भडकले म्हणत लाथा घालायला पाहिजेत. तिथे एक आजी होत्या बसलेल्या, विचारे आडनाव त्यांचं.
त्यांनी पदराला डोळे पुसले. एकेकाचे ऐकून रडूच येत होते. म्हणाल्या, मुलांना जन्मच नको द्यायला. हळूहळू एक एक जण उठू लागला, पण बाबा वाकणकर तसेच बसलेले होते. त्यांनी नुकतीच त्यांची सगळी कहाणी सांगितली होती. त्यामुळे थोडे मन मोकळे झालेले असले तरी असे वाटत होते की आपल्या घरातल्या भानगडी आज या परक्यांना सांगाव्या लागल्या. शाळीग्राम हे तेथील सहज व्यवस्थापक होते. न सगळे उगाच सर म्हणायचे. अनेकांपेक्षा ते वयानेही लहान होते, पण थोडे अधिकार होते त्यांना. ते बाबांना म्हणाले, बाबा, तुम्हाला वाटत असेल आम्ही कोण कुठले, कशाला यांना आपलं सगळं सांगितलंय, पण लक्षात ठेवा, इथे सगळेच तसेच आहेत. मीही. आपल्यातच मन मोकळे करून टाकायचे असते. इथे लाजायचं नाही. चला निजा, आता 12 वाजलेत. पण कामत विचार करत राहिले. ही परिस्थितीच का यावी? प्रेम का नसावे मनामनात? का म्हणून मुलांनी असं करावं? हा विचार ते नेहमीच करायचे. नवीन सदस्य आला की त्याची कहाणी ऐकताना पुन्हा तोच विचार त्यांच्या मनात यायचा. पण आज त्यांना जरा जास्तच वाईट वाटले होते. कारण बाबा वाकणकरांनी जे सांगितलं, कामांनाच्या बाबतीतही जवळपास तसेच झालं होतं. घर मुलाच्या नावावर केल्यावर लगेच भांडणं काढायला सुरुवात केली होती. त्यामुळे भडकलेले कामत म्हणाले, या मुलांना शिक्षा काय द्यायची? हे समाजात उजळ माथ्याने वावरत असतात. त्यांच्या वर्तुळातील कित्येकांना हेही माहीत नसेल की यांचे आईबाप हाकलून दिले गेल्यामुळे वृद्धाश्रमात पडलेले आहेत. काय शिक्षा मिळणार यांना? सर पुढे झाले आणि त्यांनी कामांतांना थोपटले. आजींनी पुन्हा डोळे टिपले. एक लांबलचक टप्पा सुरू झाला होता बाबांच्या जीवनात. एकांताचा, अगतिकतेचा, तिळतिळ तुटण्याचा, जुन्या आठवणी आल्या की रडवेल्या होण्याचा. आणि या टप्प्याच्या शेवटी एकदम मृत्यूच होता. बाकी काहीच नव्हतं. आशेचा किरण नव्हता. सुटका नव्हती. कोणते पाप केले म्हणून हा तुरुंगवास मिळाला हे समजत नव्हतं. त्यांना उठते करून आजी जायला निघाल्या. कोण आहे आजी? बाबांपेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असतील. आईसारख्या किंवा मोठ्या बहिणीसारख्या. पण त्यांनी आणि देवधरांनी थोपटल्यावर कोणता आनंद मिळाला? फार फार पूर्वी, 51 वर्षापूर्वी आपला रघु नावाचा मित्र होता. अगदी घट्ट मित्र. एकमेकांच्या घरी गेलो की आपण अशीच मिठी मारायचो एकमेकांना, जणू भरत भेट. या स्पर्शात भावना वाटली. हा अंत आहे की सुरुवात? बाबा, तुम्ही काय रोज लिहिता? रोज काय झालं ते लिहिता? डायरी लिहितो मी, बाबा बोलले. किती वर्षापासून? बाबा थपकून देवधरांकडे पाहू लागले. तसे सगळेच थपकून थांबले. एकटा झाल्यापासून, इथे आल्यापासून डायरी लिहितो. कारण आधी लिहिण्यासारखं काहीच नव्हतं. उलट डायरी लिहिणे विसरूनच जाण्यासारखं वातावरण असायचं. नातू खेळायचा. त्याचे मित्र येऊन धिंगाणा घालायचे. मी पूजा करायचो. सून चांगला स्वयंपाक करायची. मात्र मला हाकलून दिले, इथे आणले आणि मग मला लिहावंसं वाटलं. काय लिहितं मग डायरीमध्ये? सगळं लिहितो. ही झाडं, हा वारा माझ्याशी बोलतो. इथली माती माझ्या तब्येतीची चौकशी करते. इथले नियम माझी काळजी घेतात. मुलासारखे वागतात. इथली कामे माझे मन रमवतात. नातवासारखं इथले जेवण मला अगदी सुनेच्या हातचे वाटते. आणि तुम्ही सगळेजण मला सख्खे भाऊबंद वाटता. तसं लिहितो. तुम्ही लेखक आहात का? नाही, पण प्रत्येकजण लेखक असतो. प्रत्येकात कवी असतो, नाटककार असतो, गायक असतो, वादक असतो, नट असतो, माणूस असतो आणि एक प्रेतही असते प्रत्येकात. तुम्ही कुठे नोकरी करायचात? शाळेत शिक्षक होतो. हे असले संस्कार हजारो मुलांवर केले. माझ्या मुलांवर करायचे राहून गेले असावेत. शिक्षक होतात, मग तुमचे तर नाही. माझा कोणताही विद्यार्थी मला सांभाळणार नाही. याचे कारण शिक्षकाची भूमिका त्यांच्या पारतंत्र्याच्या वयापर्यंतच त्यांच्यासाठी महत्त्वाची असते. एकदा ते स्वतंत्र झाले की लोडणी कशी घेतील आमची? हो, पण ते विद्यार्थी निदान तुमच्यासाठी आवाज तरी उठवतील. माझ्या मुलाला बदनाम करायला, सुनेला जगाच्या दृष्टीने नालायक ठरवायला. कामत काका, हे सगळं कशासाठी? मुलाने घरी न्यावे म्हणून. अहो, आता तो विनंती करत आला तरी मी जाईन का घरी? का नाही जाणार? का जावं? एकदा हकललेल्या ठिकाणी का जावं पुन्हा? ही चूक आहे बाबा. प्रेमाने बोलवले तर परत जायला इथले कितीतरी सदस्य एका पायावर तयार आहेत. कारण ते इथे रमलेले नाहीत. मी गेल्या 8 दिवसात एक अक्षरही न उच्चारता पहिल्या दिवशी मी इथे रमलो आहे. याचे कारण परिस्थिती आपल्या हातात असावी यासाठी मी कधीच झगडत नाही.
परिस्थिती आपल्याला जसे ठेवेल तसा जगण्यात आनंद मानतो. मग मुलाबद्दल एवढं पोट तिडकीने तरी काय बोलताय? कारण तुम्ही सर्वांनी माझी कहाणी विचारलीत म्हणून तुमच्यापासून मनाने दूर राहून मी ते टिकू शकणार नाही. म्हणून हे सगळं सांगितलं. आणि माझा मुलगा आहे म्हणून बोलण्यात चीड येते माझ्या. कारण हजारो विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणाऱ्याच्या पोटचा गोळा त्याच्या उलट वागतो यासारखी दुसरी मानसिक शिक्षा मी अजून पाहिलेली नव्हती. रात्री बराच वेळ बाबांच्या खोलीतला दिवा चालू राहिला. पण म्हातारा गुरखा गुले त्याची ही उद्या तक्रार करणार नव्हता. कारण त्याने हे सगळे ऐकलेले होते. दुसऱ्या दिवशी पहिल्यांदा बाबांना उठवायला अर्धा तास उशीर झाला. पण कुणी अवाक्षर उच्चारले नाही. त्याबद्दल 6 महिन्याने एक पत्र आले बाबांच्या नावावर. निवृत्त शिक्षकांचा सत्कार होता. रोख 1000 रुपये आणि मानपत्र मिळेल असे लिहिले होते. पाकिट फुटलेले कसे काय म्हणून बाबांनी क्लार्ककडे चौकशी केली. तो म्हणाले एक जण येऊन हे पाकिट असेच देऊन गेले. म्हणाले आधी यायला वेळ झाला नाही. सॉरी म्हणाले म्हणे. कोण आले होते आणि कसे दिसत होते हे विचारल्यावर मिळालेले वर्णन अजितशी जुळत होते. बाबांनी सत्कार समारंभाची तारीख पाहिली. कालच समारंभ होऊन गेला होता. बाबा आधार वृद्धाश्रमात त्या प्रसंगामुळे अधिकच मिक्स झाले. 21 डिसेंबरला सकाळी 6 जणांबरोबर नेहमीप्रमाणे फिरायला गेलेले बाबा सगळ्यांबरोबर परत आले नाहीत. पुलावरच बसून राहिले. सरांनी ऑफिसमध्ये तसे सांगितले. पण सकाळचे चक्क 8:30 वाजले तरी ते आले नाहीत म्हटल्यावर निर्मलाबाईंनी सेवकाला सायकलवरून शोधायला पाठवले. त्याला ते पुलावर तसेच बसून राहिलेले दिसले. त्याने त्यांना डबल सीट आणले. निर्मलाबाईंनी संतापून त्यांना ऑफिसबाहेर अर्धा तास बसून ठेवले. आता त्या काय करत होत्या हे बाबांना माहीत नव्हते. अचानक अजित आणि नेत्रा आले. बाहेर बसलेल्या बाबांकडे बघत आणि काय केलेत असे विचारत आत गेले. मग निर्मलाबाईंनी बाबांना आत बोलवले आणि म्हणाल्या, हे आजोबा आज फिरायला गेले आणि आलेच नाहीत. एक 15-20 मिनिटे ठीक आहे, पण 2 तास उशीर इथे हे चालणार नाही. जबाबदारी आमच्यावर असते. तुम्ही यांना घरी घेऊन जाणार नसाल तर यांना लेखी माफीपत्र लिहून द्यायला सांगा. अजित विनवण्या करत होता. निर्मलाबाईंच्या की त्यांना ठेवून घ्या, घरी नका पाठवू. नेत्रा एखादंच वाक्य बोलली तरी असे बोलत होती ज्यात बाबांच्या मागच्या कोणत्या तरी चुकीचा उल्लेख होता. अफराती नजरेने बाबा दोन्ही हात बांधून खाली बघत उभे होते. अजित आणि नेत्रा खुर्चीवर बसलेले होते. शेवटी बाबांनी माफीपत्र लिहून दिले. पण निर्मलाबाई म्हणाल्या का थांबला होता त्याचे कारण लिहा आणि ते आम्हालाही सांगा. बाबांनी कारण लिहिले आणि रडवलेल्या चेहऱ्याने पुटपुटत खाली बघत म्हणाले, माझ्या आणि विमलच्या लग्नाचा आज वाढदिवस असतो. तिला जाऊन आता 6 वर्ष झाली. त्याच पुलावर आम्ही गप्पा मारत थांबायचो. अजित व्हायच्या आधी माफ करा, पुन्हा नाही जाणार असे. निर्मलाबाईंनी खून करून त्यांना खोलीत जायला सांगितले. खाली मान घालून बाबा आपल्या खोलीत परतले. विमलच्या फोटोला बंडीत लपवून आणलेले एक फूल वाहिले. या प्रसंगामुळे ते वृद्धाश्रमात आणखीच सामावून गेले. 10 जानेवारीला रोहन पडल्याचा फोन आला. बाबा घरी जाऊन आले. फोन शेजारच्यांनी केलेला होता. रोहन तसा ठीक होता. आजोबांना पाहून भारावलाही थोडा. त्या वयात नेत्राने चहा केला, केळी खायला दिली. पाहिले तर बाबांच्या खोलीत आता रोहनची रूम बनवलेली होती. विमलचे जुने शिवण मशीन, हार्मोनियम आणि बाबांनी स्वतःच्या लग्नानंतर घेतलेले एक जुने कपाट कुठे गेले म्हणून बाबांनी नेत्राला विचारले. घरात अडचण होत होती म्हणून सगळे विकले म्हणाली. आज जाऊन 850 रुपये घेऊन आली आणि बाबांच्या हातात दिले. म्हणाली हे त्याचे पैसे. आम्हाला पैसे नको आहेत. मग ते सगळे माझ्याकडे का नाही धाडले? विचारले तर म्हणे ट्रान्सपोर्टचा खर्च 600 रुपये येणार होता. वृद्धाश्रमाच्या वातावरणाचा बाबा आता एक घट्ट भाग बनले होते. आता बाबा इथेच राहतात. 2 वर्ष झाली. आज अजित येणार असा निरोप आला. का येणार ते कळले नाही. का सांगायला येतोय हे बघायला बाबांबरोबर देवधर, कामत सर आणि आजी चौघे हॉलमध्ये बसले. तो 6 ऐवजी 6:45ला आला. काही नाही, ऑफिसमध्ये सोशल कार्य करण्याची टीम काढली साहेबांनी. वृद्धाश्रम तरी बघायचा किंवा तुमच्यातील काही जणांची भाषणे ठेवायची आहेत ऑफिसमध्ये. कुणी आहे का असे भाषण वगैरे देऊ शकेल असे? म्हणजे स्टाफपैकी चालेल किंवा जे लोक इथे राहतात त्यांच्यापैकीही.
बाहेरच्या जगातले लोक कशी कशी मदत करतात, इथले अनुभव, कौटुंबिक अनुभव. अजित आपले वडील भाषण देऊ शकतात का हे विसरलास? भावं तुम्ही दिलेत तरी चालेल. पण असे सांगायचं आहे की या समाजकार्यात अजित वाकणकर नेहमी सहभागी होतात. मागचा सगळा मनातला राग वगैरे बाजूला ठेवून बोलाल ना, कारण त्यामुळे मला एक चांगले इन्क्रिमेंट मिळू शकेल. मी तशी वृद्धाश्रमाला देणगी द्यायला आत्ताही तयार आहे. पण त्यात पर्सनल काही बोलायचे नाही आहे. मी आणि माझे 2 सहकारी यात सहभागी आहेत असे दाखवायचे आहे. माझे 4 सहकारी आहेत. हे आणि आणखी 2 येतील त्या भाषणाला. एवढे जण नाही येणार आता. एवढ्या जणांना नाही आणता येणार. त्या गाडीत 4 बसतात. तुम्ही मी आणि ड्रायव्हर म्हटल्यावर आणखीन एकच येऊ शकेल कुणीतरी. ते सर्वजण स्वावलंबी आहेत, सक्षम आहेत. स्वतःचे स्वतः येतील. ठीक आहे, चांगलंच होईल. फक्त यांच्या अल्पोपहाराचे बघतो होते की का नाही. अल्पोपहार मलाही नको आहे. वृद्धाश्रमाचा नियम म्हणून बाहेरचं काही घेता येत नाही. ओके, अजित म्हणाला आणि उठला. दारापारशी गेला. परत मळून मागे आला. बाबांना वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मनात काही ठेवू नका हा. इथे असलात तरी आमचेच आहात तुम्ही. ओठ दाबून बाबांनी आशीर्वादासाठी हात वर केला. निघून चाललेल्या अजितला एक वाक्य ऐकवावेसे वाटले त्यांना. समाजकार्य करतोस हे सुद्धा दाखवावं लागतं का रे तुला? एका म्हाताऱ्याला छान वृद्धाश्रमात ठेवलेस, हे समाजकार्य आहेच की. पण बाबा बोलले नाहीत. बरेच वर्षांनी अजितने एक संस्कार पाळला होता की खूप खूप दिवसांनी जेव्हा मोठ्या माणसांना भेटतो तेव्हा वाकून नमस्कार करावा, मग ते कुणीही का असोत. समाजकार्य करतो असे दाखवायचे आहे. या वाक्यामुळे बाबा वृद्धाश्रमाचे एक अविभाज्य भाग बनले होते. आता त्यांना घर नको होतं, मुलबाळे, कुटुंब काहीच नको होतं. तसे त्या घरात आता त्यांचे काही राहिलेलेच नव्हते. बाबा वाकणकरांचे भाषण. सभ्यश्री पुरुष हो, नमस्कार. मी ज्ञानेश्वर वाकणकर. मला बाबा याच नावाने ओळखतात सगळे. फक्त शाळेतले विद्यार्थी मला सर म्हणायचे. बाकी सगळ्यांसाठी मी बाबा. अगदी माझ्या वडिलांनीही हीच हाक मारता यायची. मित्रांनो, वृद्धाश्रमाबद्दल समाजात अनेक गैरसमज असतात. तिथे सगळे विचारी राहतात, वृद्ध असतात, त्यांना हकलून दिलेलं असते, त्यांना कुणीही नसते. तिथे त्यांना खूप कष्ट होतात, मग ते रडतात, एकटे एकटं वाटतं त्यांना. हे सर्व गैरसमज आहेत. आजच्या या समाजात आम्ही वृद्धाश्रमी लोक अतिशय सुखात असतो. आमच्या वृद्धाश्रमात बाग आहे, देऊळ आहे, लहानसा दवाखानाही आहे, जवळच्या 2 ॲम्ब्युलन्स असलेले एक ऑफिस आहे. आमच्या वृद्धाश्रमात भजनाचा आणि ध्यान करण्याचा हॉलसुद्धा आहे. सांस्कृतिक कार्यक्रम करण्याचा हॉल आहे. जेवण उत्तम असते. सगळेजण मिळून मिसळून वागतात एकमेकांशी. नियम कडक असले तरी आमच्याच भल्यासाठी असतात. दर महिन्याला डॉक्टर तपासणी करून जातात. राहण्याचे शुल्क अत्यल्प आहे. छान छान वनस्पतींनी नटलेला आमचा वृद्धाश्रम एखाद्या रमणीय स्थळासारखा आहे. मागून नदी वाहते, पक्षी आहेत. व्यायामासाठी लहानसे मोकळे क्रीडांगणही आहे. आमच्यात खूप सांस्कृतिक कार्यक्रम असतात. सणासुदीला गोडधोड मिळते, स्पर्धा असतात, बक्षिसे असतात. हे सगळं झालं वृद्धाश्रमाचे. पण आमच्या वृद्धाश्रमात बाहेरून तर प्रचंड मदत मिळते. कुणी मेला तर त्याचे नातेवाईक आम्हाला प्रसाद आणून देतात. एकदम 50-50 माणसाचे जेवण असते ते. मग आम्ही मेलेल्यांना श्रद्धांजली द्यायला 1 मिनिट गप्प उभे राहतो आणि मग आडवा हात मारतो जेवणावर. कोणाचा वाढदिवस असतो, कोणाचे सहस्त्रचंद्र दर्शन असते. आम्हाला जेवणच जेवण मिळते. कुणी आमच्या इथे येऊन कार्यक्रम करतात, विनोद ऐकवून हसवतात, नृत्य करून रमवतात, नाटक करून अचंबित करतात, गाऊन धुंद करतात. कुणी देणगी देतात, कुणी वापरलेल्या जुन्या वस्तू आणून देतात, कुणी नवीन वस्तू देतात, कुणी काही साधने देतात, कुणी पुस्तके देतात. अनेक जण तर नुसते गप्पा मारायला येतात. आयुष्याची संध्याकाळी कातरवेळी वेळ कसा घालवावा हा प्रश्न आमच्या पुढे पडतच नाही. वेळ कुठे गेला हे कळले नाही असेच सारखे असते. या जगात आता एक तटबंदी असलेले असे अत्यंत सुंदर जग आहे वृद्धाश्रम. अत्यंत सुंदर जग आहे वृद्धाश्रम म्हणजे. तिथे भर दुपारी संध्याकाळच असते आणि अंधारलेल्या रात्री संध्याकाळच असते. मित्रांनो, अजित वाकणकर हा माझा मुलगा आहे. तुमच्याकडे सिनियर मॅनेजर आहे. त्याचे हे 2 सहकारी मल्हार भार्गव आणि रॉबिन कुरूप, या दोघांनी आमच्या वृद्धाश्रमाला अत्यंत मोलाची मदत केली आहे. आजवर या वाक्यावर टाळ्या वाजल्या, नेत्रानेही वाजवल्या.
आपला सासरा आपल्या नवऱ्याबद्दल काय बोलतो ते बघायला आली होती ती. भार्गव आणि दाते हे आम्हाला आजच भेटले. त्यांनी केलेली मोलाची मदत ही की ते आम्हाला त्यांच्या सुदैवाने आजच दिसले. याआधी तर ते वृद्धाश्रमात दिसले असते तर आम्ही त्यांचे हातपाय मोडून परत पाठवले असते. याचे कारण या निर्लज्ज दोघांना वृद्धाश्रम हा शब्द कसा लिहायचा हे सुद्धा माहीत नसताना माझ्या भाषणातून प्रशस्तीपत्रक हवे आहे त्यांना. मगाशी स्वागत समारंभात मला भेटून हे दोघे हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलले. मला दोन्ही भाषा येतात त्यामुळे मी त्यांच्याशी बोलू शकलो. त्यातून समजले की 1 वर्षापूर्वीच दोघे या शहरात आले आहेत आणि त्यांना माझ्याकडून फक्त त्यांच्या नावाचा उल्लेख हवा आहे. आत्ताही त्या दोघांना हे समजत नसेल की मी त्यांच्याबद्दल काय बोलतो आहे. त्यांना फक्त इतकेच हवे आहे की या म्हाताऱ्याने आपल्या नावाचा उल्लेख करून आपल्या मदतीबद्दल 2 शब्द नीट बोलावेत. पण खरं सांगायचं तर यांना उलटे लटकून वृद्धाश्रमातल्या लोकांकडून फटके द्यायला हवेत. कारण ह्यांनी यांची थोबाडे आजवर आम्हाला एकदाही दाखवलेली नाहीत. हे कोण आहेत आणि ह्यांना हे श्रेय का हवे आहे हे आम्हाला माहीत नाही. सभागृहात मग सन्नाटा पसरला. एकतर या लोकांना प्रमुख निमंत्रित म्हणून बोलवले होते. आता ते बोलतील ते ऐकून घ्यायला लागणार होते. त्यांना गप्प बसवले तर आयोजकांच्याच हेतूतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उमटले असते. त्यामुळे गहन सन्नाटा पसरला होता. तर मग मित्रांनो, हे दोघे आम्हाला कसे माहीत झाले, का माहीत झाले, केव्हा दिसले, आज दिसले, आज पहिल्यांदा. विचारा म्हाताऱ्या आजींना की या दोघांची थोबाडे कधी पाहिली होतीत का म्हणून. नव्हती पाहिली. मग आज का पाहावी लागली, इथे का यावं लागलं. कारण आमचा हा दिवटा हिरवा शर्ट घालून हा इथे बसलाय तो अजित ज्ञानेश्वर वाकणकर, सिनियर मॅनेजर, कर्तबगार, कर्तृत्ववान, हुशार, ध्येयवादी दिवटा. याने आम्हाला सांगितले की आज इथे या आणि मी आणि माझ्या या 2 सहकाऱ्यांनी तुमच्या वृद्धाश्रमाला कशी कशी मदत केली ते वर्णन करून सांगा. का तर त्यातून याला एक पगार वाढ मिळेल. अरे नालायका, बसलास काय बघत, ये इथे आणि या माईकवर येऊन सांग की तू आणि तुझ्या या तितक्याच नालायक बायकोने मला घरातून हाकलून वृद्धाश्रमात पाठवले. अरे एक साधा शिक्षक मी, कधी कुणाच्या आद्यात मध्यात नाही. आपल्या मुलाला भरपूर शिकवून त्याच्यावर उत्तमोत्तम संस्कार करून एकदा त्याला त्याच्या पायावर उभा केला की जप्प्या करायला मी मोकळा होईन. इतके साधे ध्येय माझे. तुला शिकवताना 3 नोकऱ्या केल्या. शाळेची एक देशमुख म्हणून होती, त्यांच्या अकाउंटंटची पार्ट टाईम, आणि 3 घरी क्लास घ्यायला जायचो. ती 3री. घरी यायला 9:30 वाजायचे मला. रोजच 9:30 वाजायचे. सकाळी 6 वाजता बाहेर पडलेलो मी आलो की झोपेतून उठून तू विचारायचास आज का हे आणलंस का आणि ते आणलंत का. त्याचवेळी तुझा गळा दाबला असता तर हे असल्या सभेला येऊन 200 जणांसमोर स्वतःच जन्माला घातलेल्या आणि स्वतःच्या संस्कारात वाढलेल्या मुलाला शिव्या द्यायची वेळ आली नसती माझ्यावर. ये इथे आणि बोल. का ग नेत्रा, माझी बायको केव्हाच मेली आणि आता मीही घराबाहेर गेलेलो आहे हे पाहून जुन्या आठवणी असलेल्या वस्तू विकून टाकल्यास आणि माझ्या हातात त्याचे पैसे टेकवलेस आणि विचारल्यावर तुझ्या आईबापांना तुझ्या भावाने घराबाहेर काढल्यावर आणशील ना सासरी त्यांना. आणि तेव्हा परवानगी द्यायला मी नसणारच घरी, कारण मला तर तू आधीच वृद्धाश्रमात धाडलेले आहेस. माझे घर तुमच्या नावावर करायच्या ऐवजी तुम्हाला हाकलून द्यायला हवे होते. माझा सत्कार करणार होते जुनी शाळा. आज कितीतरी वर्षांनी त्या शाळेत सत्कार स्वीकारायला जाता आले असते. पण तारीख माहीत असूनही हलकट मुलाने ते पाकिट बरोबर दुसऱ्या दिवशी मला मिळेल अशी व्यवस्था केली. व्यवस्था कसली आली? स्वतःच आला होता नालायक. मला न भेटता गेला ऑफिसमध्ये. ते आमंत्रण टाकून पळून गेला. का ते मला माहिती मला. कारण मी भेटलो असतो तर मी जाब विचारला असता ना की हे पत्र आज का आणलेस, कालच सकाळी का आणले नाहीस. त्यातून सुटका म्हणून पळून गेला हा. आणि हा कसली वृद्धाश्रमात येऊन मदत करणार. वृद्धाश्रमाच्या दारावर त्याच्या फोटोला शेण फासून पाठी लावणार आहोत आम्ही की याने पुन्हा आत पाय टाकायचा प्रयत्न केला तर तंगडं म्हणून हातात द्या म्हणून. नातू पडला आणि त्याला लागले हे मला त्यांनी नाही कळवले. शेजारच्या पवारांच्या मुलाने कळवले. म्हणून परवानगी काढून नातवाला बघायला गेलो तर माझ्या हातात चहाचा कप ठेवते. अगं, ज्या घरात तू नांदते आहेस ते 2 कर्जे काढून आणि 3 नोकऱ्या करून मी बांधलेलं आहे. आणि वर तुझ्या नवऱ्याला फुकट दिलं आहे ते मी. भीक देतात तसे. तू मला चहा देतेस हातात.
माझ्यासारखा माणूस म्हणून थोबड फोडले नाही. हे कामात असते तर हाताला धरून माहेरी पाठवले असते. सुनेला आणि मुलाला शिव्या घालून त्यांच्या तोंडावरच घराचे दार बंद केले असते. मला चहा देतीये. घर नावावर करून घेताना त्यांच्या तोंडात साखर असायची. नरमाईचे पुतळे असल्यासारखे वागायचे दोघे तेव्हा. अरे रक्ताच्या नात्याला स्वतःच्या बापाला फसवणारी अवलाद तुमची. वृद्धाश्रमातल्या लोकांना मदत. अरे असे लोक तुम्हाला मदत करतात म्हणून तुम्हाला फुकटची राहायला घरे मिळतात. यांना इन्क्रीमेंट द्यायच्या ऐवजी ढुंगणावर लात मारून नोकरीतून काढून टाका यांना. आमच्यासारख्या साध्यासुध्या शिक्षकाच्या घरात असले हरामखोर जन्माला आले की लाज वाटते बाप म्हणून घ्यायची. कधी आला होतास रे तू मदत करायला? पैशाची मदत केलीस वृद्धाश्रमाला? नालायका, माझ्या पैशाने मी तिथे जगतोय. तुझी बाप होण्याची इच्छा नाही आणि तुझी माझा मुलगा होण्याची लायकी नाही. तुझ्या साहेबाला तरी मराठी कळते का? तुम्ही दोघे पाय धरून म्हणालात म्हणून माझे घर तुझ्या नावावर केले, तसे माझ्या नावावर करतोस पुन्हा. अरे अजून 25 वर्ष सर्व्हिस असली की तुझी सहज 2 घरे बांधशील लाईटीत. हे घर करतोस का माझ्या नावावर? मग खरी मदत होईल वृद्धाश्रमाला. तू ते घर माझ्या नावावर केलंस की मी ते विकून ते पैसे वृद्धाश्रमाला देईन आणि तुला हाकलून देईन घरातून. करतोस माझ्या नावावर. घे अजित पाहिजे तेवढी इन्क्रीमेंट. पण इथे भाषण द्या म्हणण्याआधी नमस्कार करताना फक्त इतके म्हणाला असतास की बाबा माझी चूक झाली, घरी परत चला. अजित मी तरी आलो नसतोस. पण निदान आज तुझ्याबद्दल चांगले बोललो असतो. सर्वांचा आभारी आहे. या नालायकाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पैशांची पगारवाढ देऊ नका अशी माझी म्हाताऱ्याची विनवणी आहे. आमची मदत करायची असली तर या असल्या 3rd क्लास माणसांना शिक्षा करा. यांनी आम्हाला एकच मदत करावी, पुन्हा आम्हाला भेटायला वृद्धाश्रमात येऊ नये. हे भाषण देऊन सर्वांना स्टँड्स ठेवून वृद्धाश्रमात परतले तेव्हा बाबा वृद्धाश्रमात पूर्णपणे मिसळून गेले होते. तर मग मित्रमैत्रिणींनो, बाबा वाकणकरांनी जे काही भाषण दिलं अजितबद्दल ते तुम्हाला कसं वाटलं? खरंच योग्य होतं की अयोग्य होतं? तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.